So welcome to all on my YouTube channel General Science with Yogesh Gawale. Let's start today's video. तर बघा बाळांनो, आज आपण या ठिकाणी बॅलन्स डाएट कशाला म्हणायचं हे आपण आता पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व न्यूट्रिएंट्स बद्दल माहिती पाहिली. डाएट म्हणजे काय पाहिलं. मग हा बॅलन्स डाएट काय आहे? बॅलन्स डाएट काय आहे तर बघा, the diet means all that food that we eat during a day, that is called as diet. Okay, and from that diet we get various nutrients. And what is the function of nutrients? It helps in a nutrition, and because of that we can healthy, strong, and we can do any activity properly. Okay, but if we not include all these substances in a proper adequate quantity and proper amount in our diet, we may face different diseases. Okay, that we will see later. Okay, first of all, here we want to know what is mean by balanced diet. Balanced diet कशाला म्हणायचं? कोण सांगेल? पटकन कमेंट बॉक्स मध्ये मला त्याचे मेसेज टाइप करायचे आहेत. आतापर्यंत जे काही व्हिडिओ आपण बघितलेत, मी तुम्हाला जे काही सांगितले त्याच्यावरून तुम्हाला खडकन सांगता यायला पाहिजे, सर याला बॅलन्स डाएट म्हणतात. लक्षात आलं का? तर काय आहे बॅलन्स डाएट म्हणजे काय आहे? अ डाएट विच इज कंटेनिंग ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ ऑल द न्यूट्रिएंट्स ऑफ द फूड. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज बॅलन्स डाएट. मग या बॅलन्स डाएटचं फंक्शन काय आपल्या बॉडीमध्ये? आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेंथ तयार करणे, आपली बॉडी हेल्दी ठेवणे. या जे आपण पाहिलं न्यूट्रिएंट्समध्ये व्हायटॅमिन्स, मिनरल्स जे काय असतील, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, याच्यामुळे आपल्याला जे काही डिफिशियन्सी होतात त्या दूर करणे, हे सर्व फंक्शन कशाचं आहे? हे आपल्या बॅलन्स डाएटचं फंक्शन आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने राईट प्रोपोर्शनमध्ये, सफिशियंट क्वांटिटीमध्ये सर्व न्यूट्रिएंट्सचं आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. अशा डाएटला आपण बॅलन्स डाएट असे म्हणतो. आलं लक्षात? सो व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ द बॅलन्स डाएट? लेट्स सी व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ द बॅलन्स डाएट. फर्स्ट, इट इज an increased capacity to work. Okay, an increased capacity to do work. काम करण्याची ताकद आपल्यामध्ये वाढते. आलं लक्षात? त्याचबरोबर गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. बॅलन्स डाएटमुळे आपली जी फिजिकल हेल्थ जी असेल ही गुड, मेंटल हेल्थ सुद्धा कशी राहते? गुड राहते. आपण बघतो आपल्या आजूबाजूला अनेक व्यक्ती आहेत, पण सर्वसारखे आहेत का? नाही. अलग लक्षात? काही विशिष्टच व्यक्ती आपल्याला मेंटली आणि फिजिकली हेल्दी पाहायला मिळतात. अलग लक्षात? नाहीतर प्रत्येकांमध्ये विविधता आपल्याला पाहायला मिळते. त्यासाठी आपण बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर ड्यू टू द बॅलन्स डाएट वी फाइट अगेन्स्ट द डिसीज, वी अवॉइड ऑल द डिफिशियन्सी डिसीजेस. अलग लक्षात? आपल्यामध्ये कॅपॅसिटी इन्क्रीज होते डिसीज सोबत फाइट करण्याची. त्याच्यानंतरचा आहे इट हेल्प्स इन अ प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. दिस ऑल आर द सिग्निफिकन्स ऑफ द बॅलन्स डाएट. मग सर तुम्ही बॅलन्स डाएट सिग्निफिकन्स सांगताय, बॅलन्स डाएट म्हणजे काय सांगताय? हां, मग हे बॅलन्स डाएट घ्यायचा कसा? कोणतं प्रमाण घ्यायचं? कार्बोहायड्रेट किती घ्यायचे? प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल, व्हायटॅमिन्सचं काय? तर ते सुद्धा सांगतो तुम्हाला. बघा, हाऊ टू गेट बॅलन्स. हा इथे एक पिरॅमिड तुम्हाला दाखवलेला आहे. बघितला सर्वांनी? काळजीपूर्वक पिरॅमिडला ऑब्झर्व करायचंय तुम्ही. या काय दिसतंय तुम्हाला पिरॅमिडमध्ये? काय दिसतंय? पिरॅमिड म्हणजे काय? ट्रायंगल होतं, ट्रायंगल. तर सर्वात वरचा पार्ट म्हणजे काय आहे? ऑइल. दॅट इज फॅटी सबस्टन्सेस. कोणकोणते आहेत? ऑइल असेल, घी असेल, बटर असेल, किंवा कोणते ऑइली सीड्स असतील. तर हे सर्व सर्वात वरती आहे. काय रे ते वरती सर्वात? काय कारण आहे त्याचं? बिकॉज these pyramid shows that we include these food stuffs or these food nutrients in our diet like the pyramid. या पिरॅमिडच्या प्रमाणानुसार आपल्या त्या डाएटमध्ये असायला पाहिजे, आणि ज्याचा डाएट या पिरॅमिडनुसार असेल त्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो. तर सर्वात पहिले फॅटी सबस्टन्सेस जे आहेत आपल्या डाएटमध्ये अतिशय कमी प्रमाणात असले पाहिजे, हे सिद्ध होते त्याच्यावरून.
त्यानंतर 2 नंबरचं थोडं जास्त प्रमाणामध्ये काय असायला पाहिजे, मिल्क असेल, मिल्क प्रोडक्ट्स असतील, त्याचबरोबर मीट, फिश, एग्स याचं प्रमाण सेकंड 2 नंबरला पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपण काय आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, ऑल टाइप ऑफ फ्रूट्स, ऑल टाइप ऑफ व्हेजिटेबल्स वी शुड इन्क्लूड इन आवर डाएट इन अ लार्ज स्केल. आणि त्याच्यानंतर सेरल्स अँड पल्सेस, दॅट इज कार्बोहायड्रेट. आलं लक्षात. तर आपल्या डाएटमध्ये आपण पाहतो सेरल्स अँड पल्सेस जास्त प्रमाणात पाहिजे, त्याच्यानंतर फ्रूट आणि व्हेजिटेबल्स पाहिजे, त्याच्यानंतर मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स, एग्स, फिश, मीट आणि सर्वात कमी ऑइली सबस्टन्सेस. अशा प्रकारे जो आपला डाएट मेंटेन करत असेल त्याला आपण बॅलन्स डाएट असे म्हणतो. मग बघा, सेरल्स आणि फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये आपल्या डाएटमध्ये असायला पाहिजे. त्याच्यामागचं कारण काय, एनर्जीची गरज असते आपल्याला, एनर्जीची. ती एनर्जी मिळते कुठून, याच्यामधून. व्हायटॅमिन्स, मिनरलची गरज असते, लिफ व्हेजिटेबल्स, फ्रूट्समधून, सेरल्समधून मिळते. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला जर 6 नंबरचा न्यूट्रियन्स आपण पाहतोय फायबर्स, ते फायबर्स आपल्याला फार महत्त्वाचे असतात. हे आपल्याला सेरल्समध्ये मोठ्या प्रमाणात मिळतात, लिफी व्हेजिटेबल्स, फ्रूट्समधून मोठ्या प्रमाणात मिळतात. आणि फायबर्सचं फंक्शन काय आहे आपल्या बॉडीमध्ये, फायबर्समुळे आपल्या बॉडीमध्ये अनडायजेस्टेड फूड मटेरियल जे आहे ते फ्लो वाहून नेण्याचं काम केलं जातं. त्याचबरोबर आपली बॉडीतलं जे इंटेस्टाईनमध्ये जे काही जे अनडायजेस्टेड फूड स्टोर्ड असतं का ते बाहेर काढून टाकलं जातं. फिसेस फॉर्मेशनमध्ये त्याचा आपल्याला मदत होते. अलग लक्षात. तुम्ही बघत असाल बरेच लोक हे या प्रोडक्ट्स त्यांच्या डाएटमध्ये इन्क्लूड करत नाही, मग त्याला मल फंक्शनिंगचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला येतो. अलग लक्षात. तर अशा प्रकारे इथे परत आवर्जून मी तुम्हाला सांगतो बाळांनो, इथे फक्त बॅलन्स डाएट घेऊनच जमत नाही, तर आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ कशी असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे, तोच व्यक्ती सुदृढ असेल. अलग लक्षात. मग त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला त्यासाठी एक्सरसाइज करावी लागेल. अलग लक्षात. मेडिटेशन करावं लागेल आणि आपला बॅलन्स डाएटसुद्धा घ्यावा लागेल. अशा प्रकारे आपण आपल्या डाएटमध्ये या गोष्टी इन्क्लूड करून आपण सुदृढ होऊ शकतो. लक्षात आलं का. ठीक आहे. अशा प्रकारे त्या आता इथे आपण फायबरचं सुद्धा इन्क्लूड करायला पाहिजे. फायबर्स आपल्याला कशापासून मिळतात मी तुम्हाला सांगितलेत. वॉटरसुद्धा अत्यंत महत्त्वाची असते आपल्या बॉडीमध्ये बाळांनो. दिवसभरामध्ये 3 ते 5 लिटर पाणी आपण प्यायला पाहिजे. कशासाठी, आपल्या बॉडीमध्ये वॉटर लेवल फार महत्त्वाची असते. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम होत असतं. त्याचबरोबर वॉटरमुळे आपल्याला सॉफ्ट आणि स्किन सॉफ्ट बनते. वॉटरचे असे अनेक फायदे आहेत की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जवळपास ब्लडमध्ये 80% वॉटर आहे, 70 to 60% आपल्या बॉडीमध्ये वॉटर आपल्याला पाहायला मिळतं. तर आपल्या पूर्ण बॉडीच्या लाईफ प्रोसेस ज्या आहेत ह्या वॉटरवरती अवलंबून आहेत. त्यासाठी वॉटर फार गरजेची आहे. हे आपण फर्स्ट लेसनमध्येच बघितलं. दॅट्स वाय वॉटर इट इज कॉल्ड लाईफ. ओके. तर बघा आता दुसरा पॉईंट बघू आपण याच्यामध्ये, प्रोबायोटिक्स. ऐकला होता का कधी हा शब्द, कशाला म्हणालो प्रोबायोटिक्स. तर बघा बाळांनो, in our surroundings, on a skin, in a food, everywhere we seen some are the microorganisms. There are 2 types of microorganisms. First is it is useful to us, and second it is harmful to us. Harmful spread disease, that's called pathogen, and those are the useful, they are called probiotics. Okay, so from where does we get probiotics? We get probiotics from the fermented foods as well as milk products like yogurt, curd. From that we get a lot of probiotics. Okay, lack of probiotics are present in our intestines and they helpful for our health. आपल्या हेल्थसाठी फार महत्त्वाचे असतात. त्यामुळे तुम्ही पाहिला असेल बऱ्याच वेळेस कुठेही बाहेर जाताना, जुन्या परंपरेमध्ये किंवा जुन्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहिला असेल, कुठेही बाहेर जाताना काय खाऊ घातलं जातं, दहीचा 1 चम्मच खाऊ घातला जातो. किंवा बरेच लोक त्यांच्या डाएटमध्ये वाटीभर दही खात असतात. अलग लक्षात. तर अशा प्रकारे मग हे जे प्रोबायोटिक्स आहे बाळांनो, ज्यावेळेस आपण ओमिटिंग करतो त्यावेळेस आपल्या बॉडीमधून मोठ्या प्रमाणात ते बाहेर पडत असतात. मग ते परत आपल्याला घ्यावे लागतात. अलग लक्षात. ते आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही एक ॲडव्हर्टाईज पाहिली असेल याकुलची, रोज याकुल घ्यावे असं म्हणतात. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये फॅमिलीतले सर्व ती एक डबी असते आणि ते पितानी दाखवतात. त्याच्यामध्ये काय याकुल योगार्ट असतं त्याच्यामध्ये.
तर ते आपण प्यायला पाहिजे, सकाळ दुपार संध्याकाळ त्याचा यूज आपण करायला पाहिजे. अलग लक्षात. सो दॅट इज अबाउट द प्रोबायोटिक्स. तर बघितलं आपण इथे प्रोबायोटिक्स बघितलं, बॅलन्स डाएट म्हणजे काय बघितलं, आणि हाऊ टू गेट बॅलन्स डाएट हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. पिरॅमिडनुसार आपण आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स डाएट घ्यायला पाहिजे. मग मला सांगा, हा बॅलन्स डाएट जर आपण घेतला नाही तर काय होईल रे? तर बघा, हे या चित्राला तुम्ही ऑब्झर्व करा. काय दिसतं तुम्हाला या पिक्चरमध्ये? खूप हेल्दी मुलगा आणि एक खूप स्लिम मुलगा आहे की नाही. मग हे असं कसं काय? तर या दोन पिक्चरवरतून आपलं एक लक्षात, या पिक्चरवरतून आपलं लक्षात येतं की खूप प्रमाणाबाहेर वाढलेला मुलगा आहे आणि खूप स्लिम आहे. तर आपल्या बॉडीमध्ये आपला डाएट जर बॅलन्स नसेल तर अशा दोन प्रकारच्या कंडिशन आपल्या तयार होऊ शकतात. एक आहे माल न्यूट्रिशन आणि सेकंड आहे ओव्हर न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन अँड ओव्हर न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन कशाला म्हणायचं? द डाएट विच इज नॉट इन्क्लूड all the food constituents in the diet, or the diet it is not a proper, that is because of that the condition is create pot belly, ugly face, okay, small hands and legs. Such a type of condition it is called as malnutrition, and it is generally we found in a फॉरेस्ट एरियाज. आदिवासीचे जे मुलं असतात त्यांच्यामध्ये किंवा जे भिकारी मुलं असतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारची कंडिशन आपण पाहतो. अलग लक्षात. माल न्यूट्रिशन या पिक्चरमधल्या छोट्या मुलासारखी. दुसरं ओव्हर न्यूट्रिशन. ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे काय की हे जे न्यूट्रियंट्स आहेत, जे फूड स्टफ जास्त प्रमाणात कन्झम्पशन केल्यामुळे, जास्त प्रमाणात एक्सेसिव्ह फूड आपण ईट केल्यामुळे जी कंडिशन तयार होते त्याला आपण ओव्हर न्यूट्रिशन असे म्हणतो. अलग लक्षात. तर ओव्हर न्यूट्रिशनमुळे आपल्याला काय तयार होते? ओबेसिटी. हाऊ टू अवॉइड ओबेसिटी? ओबेसिटी कशा प्रकारे आपण अवॉइड करू शकतो? चिप्स खाऊन, तळलेले पदार्थ खाऊन, पिझ्झा खाऊन नाही. चॉकलेट, नूडल्स, चिप्स, पिझ्झा, फ्राईड, ऑल द सबस्टन्सेस they are junk food. They are called junk food, and because of the junk food we face obesity. अलग लक्षात. हे जंक फूड जे आहेत हे काय करतात? आपली जी हंगर आहे ती नष्ट करतात, आणि ती हंगर नष्ट केल्यामुळे हे आपल्या जिभेला टेस्टी लागतात आणि आपण ते जास्त प्रमाणात खातो. मग आपल्या बॉडीला जे बॅलन्स डाएट रिक्वायर्ड असतो तो त्याच्यापासून मिळत नाही, आणि फक्त एनर्जी आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होत असते. काय तयार होत असते? एनर्जी क्रिएट होत असते. आपल्याला त्याच्यापासून फक्त शुगर आणि फॅट्स मिळत असतात. अलग लक्षात. आणि त्यामुळे बाकीचे न्यूट्रियंट्स आपल्याला मिळत नाही, आणि अशा प्रकारे त्याची डिफिशियन्सी आपल्या बॉडीमध्ये क्रिएट होते आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होताना आपण बघत असतो. अलग लक्षात. So what is meant by junk food? The food which is not supply all the nutrients of the food which is necessary for the growth of our body. Such a type of foods it is called as junk food. मग जे काही असेल ज्याच्यातून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, मिनरल, विटॅमिन्स प्रॉपर प्रमाणामध्ये आपल्याला भेटत नसेल त्या सर्व प्रकारच्या फूडला आपण जंक फूड असे म्हणतो. अलग लक्षात. जनरली जे लहान मुलं आहेत ना, हे लहान मुलं जास्त प्रमाणामध्ये जंक फूडच्या आहारी जातात आणि त्यांच्यामध्ये आपण बघतो की ओबेसिटी क्रिएट झालेली आपण पाहायला मिळते. मग कशा प्रकारे आपण ओबेसिटी टाळू शकतो? कशा प्रकारे टाळू शकतो? हाऊ टू अवॉइड ओबेसिटी? लेट्स सी हियर. हाऊ टू अवॉइड ओबेसिटी. काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे? तर ओबेसिटी जर आपल्याला टाळायची असेल तर आपण सर्वात पहिले काय करायला पाहिजे? हॅव अ बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट आपण घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर आपण काय करायला पाहिजे? वी ईट व्हीट ग्रेन्स, ओके, ईट फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, हे आपण आपल्या डाएटमध्ये जास्त प्रमाणामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. सायकलिंग करायला पाहिजे, आपण एक्सरसाइज करायला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये आउटडोअर गेम्स खेळायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपलं ओबेसिटी रिड्यूस होईल. अलग लक्षात. जनरली आता तर मुलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण जास्त वाढलं कोरोना काळापासून. एकाच ठिकाणी बसून मोबाईलवरती गेम खेळणे, इकडे तिकडे पाहणे, याच्यामुळे काय होतं? एकाच ठिकाणी बसून खायचं, जास्त जागी सर्व गोष्टी करायच्या, त्याच्यामुळे ओबेसिटी क्रिएट झाली. बाहेर खेळायला बी जाता येत नव्हतं लॉकडाऊनमध्ये. अलग लक्षात. बऱ्याच प्रमाणामध्ये मुलांमध्ये हे प्रॉब्लेम्स आपल्याला पाहायला मिळतात. अलग लक्षात. मग काय करणं टाळायचं? आता काय करायचं ते तुम्हाला मी सांगितलं. आता काय करणं टाळायचं बघा. काय? डू नॉट ईट इफ यू आर नॉट हंग्री.
जोपर्यंत आपल्याला भूक लागत नाही तोपर्यंत आपण काही खायचं नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, टीव्ही पाहत असताना जेवण करायचं नाहीच. डू नॉट वॉच टीव्ही व्हाईल ईटिंग. लक्षात आलं का? त्याचबरोबर डू नॉट यूज मोटर व्हेकल्स इवन टू ट्रॅव्हल अ शॉर्ट डिस्टन्स. आता तर बघा लोक घरून फक्त रोडवर जाण्यासाठी, रोडवर काही वस्तू दुकानातून आणण्यासाठी सुद्धा गाडी घेऊन जातात. आलं लक्षात? तर जास्तीत जास्त वॉकिंग आपण करायला पाहिजे. अँड अवॉइड पॅकेजिंग फूड स्टफ्स, टू इटिंग पॅकेजिंग फूड स्टफ्स. सो इन दिस वे वी कॅन अवॉइड ओबेसिटी. ओके, आता या लेसन मधला आपण शेवटचा पॉईंट बघणार आहोत. वी विल सी अबाउट अडल्ट्रेशन ऑफ फूड. यू मस्ट हॅव सीन दॅट मोस्ट ऑफ द टाइम there is more water in a milk. Instead of that, some places, some people, they add urea also. They make milk from urea or different kinds of chemicals. तुम्ही त्याचे व्हिडिओ पाहिले असतील, न्यूज पाहिले असतील. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जे चिली पावडर असतं, त्या चिली पावडरमध्ये आपल्याला ब्रिक्स पावडर मिक्स झालेली पाहायला मिळते. घरी एखाद्या वेळेस प्रयोग करून बघा. चिली पावडर पाण्यामध्ये टाका. पाण्यामध्ये टाकल्यानंतर बॉटमला तुम्हाला सॉलिड हार्ड पार्टिकल्स पाहायला मिळतील. किंवा त्याच्यामध्ये रेड पंपकिंगची पावडर ॲड केली जाते. त्याचबरोबर पेपर कॉर्न असतात, त्याच्यामध्ये पपया सीड असतात जे आपल्याला कळतसुद्धा नाही. पीनट्स असतात, त्याच्यामध्ये रेड पेबल्स असतात, आपल्याला कळतसुद्धा नाही. पण ज्यावेळेस आपण ते खाल्ल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स क्रिएट होताना आपण पाहतो. त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. तर अशा प्रकारे इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट टू ॲडिंग चीपर सबस्टन्सेस, लो क्वालिटी सबस्टन्सेस in a foodstuffs, such a type of items which is added in a foodstuff that is called as adulterant, and because of that the food become adulterated. Adulterants मुळे ते फूड काय होतं, त्याचं adulteration होताना आपण पाहतो. So in this way such a type of adulterants adding in a food that is called as adulteration of food. Just I told here there are different atoms, they are mixed into the food. Just look at the chart. बघा या ठिकाणी या चार्ट कडे बघा तुम्ही. इथे काय दाखवलेलं आहे, याच्यामध्ये आपण बघतोय इथे मिल्क आहे, चिली पावडर आहे, इथे नंतर पेपर कॉर्न आहेत आणि राईस आहे, पीनट्स आहेत. तर मिल्क मध्ये काय ऍड केलेलं दाखवलं, तिथे कोणते अडल्टरंट्स यूज केलेले आहेत. तर बघा मिल्क मध्ये आपण बघतोय वॉटर ऍड केली जाते. त्याचबरोबर केमिकल, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स यूज केले जातात, त्याच्यापासून मिल्क तयार केलं जातं. त्याच्यानंतर पेपर, त्याच्यानंतर चिली ब्रिक्स पावडर्स त्या ठिकाणी यूज केली जाते. रेड पंपकिंगची पावडर करून त्याच्यामध्ये ॲड केलं जातं. पेपरकॉर्नमध्ये पपया सीड्स यूज केले जातात. आईस्क्रीममध्ये काय ॲड केलं जातं, पेपरचा पल्प यूज केला जातो. त्याचबरोबर वॉशिंग सोडा त्या ठिकाणी ॲड केला जातो. राईस आहे, राईसमध्ये आपण बघतोय स्मॉल व्हाईट स्टोन्स त्या ठिकाणी वापरले जातात. आणि पीनट्स आहेत, त्याच्यामध्ये रेडिश पेबलचा यूज केला जातो. तर अशा प्रकारे आपण बघतो की फूडचं ॲडल्ट्रेशन होतं आणि त्या ॲडल्ट्रेशनमुळे आपल्या फिजिकल हेल्थवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होताना आपण बघतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा लेसन या ठिकाणी फिनिश झालेला आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या घटकाचा अभ्यास केला. जर याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. वारंवार व्हिडिओ पॉज करून तो कन्सेप्ट समजून घ्या. वारंवार व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचे या लेसनमधले सर्व टॉपिक कव्हर होतील. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.